तर हे हाय गाईस, सगळ्यांना कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग करता इव्हिनिंगला सुरू, कारण दिवसभर तर मी काहीच शूट घेतलेलं नाही आहे. तर म्हटलं चला इव्हिनिंगलाच व्लॉग शूट करावं. तर आता आलो आहे मी जस्ट वॉकिंगला. तर म्हटलं चला व्लॉगची स्टार्टिंग तर करून ठेवूया. याचे कान कसे आहेत? कान तर चला म्हटलं थोडंसं शूट करून घेते, व्लॉगची स्टार्टिंग करते, म्हणजे एंडिंग करायला पण सोपं जातं. आणि व्लॉग स्टार्टिंग केलं की बाकीच्या गोष्टी शूट करायचं लक्ष राहतं. तर चला कंटिन्यू करा. आता वॉकिंग करून घेतो. इथून पुढचं रुटीन जेवढं काय होईल तेवढं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. ठीक आहे, तोपर्यंत कनेक्टेड राहा. सायकल बघ, सायकल सायकल बघ. चला चल 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 चल. पळतो मध्येच कुठे जातो? सरळ जायचंय आपल्याला. चल. बरोबर 5:57 झालेत. येऊन 1 तासाच्या वरती झालं. 1 तास झालाय तर खेळणं उरतानाच भरलं का पोट? खेळून भरलं का? भरलं. बटरफ्लाय एक इतक्या दाताच्या. लगेच नाही घरी गेल्या. घरी गेलो खाऊ आपण. घेतलं का? आय महिना नक्की घे. ए भाजी घ्यायला आलो सांग. इकडे गाडी आपले आमचे कारभारी गेलेत आता दूध आणायला. दूध आणायला सिटोमध्ये. हाय गाईज, आता परत एकदा तुमच्यासोबत बोलते, कारण की आता खाली गेलते. खाली मला वाटतं 4:45ला गेले होते. आणि पाठीमागचा जो आवाज येतो तो प्लीज इग्नोर करा. इथे तसंच चालू असतं नेहमीच, सकाळ संध्याकाळ कधी पण. लहान मुलांची एवढी बडबड बडबड असते ना, ते विचारूच नका. आणि काय म्हणतात, हां मी तुम्हाला सांगत होते की मगाशी मी गेले होते की 4:45ला पोरांना आवरून खाली. आत्ता वाजले 6:30 आले. आता जस्ट 6:30 वाजले, 6:15ला आले. मस्त झाडून वगैरे करून घेतलं, सगळं घरातलं आवरलं. भाजी पण आणायला गेलो होतो, तर मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली मी आता. तर हे बघा, दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे. आणि आता बऱ्याचशा गोष्टी नाहीत, त्याच्यामुळे हे काय असे जुगाड चालू आहेत बरं का. जिथं तुम्ही बघू शकता बटाट्यामध्ये अगरबत्ती वगैरे लावली. आणि याच्यामध्ये आता तुम्ही स्वामींना मिस करत असताल, मी पण मिस करते, कारण स्वामींची मूर्ती नाही आहे. बाकी ह्या सगळ्या ज्या मूर्त्या होत्या ना, ह्या डबल होत्या, त्याच्यामुळे त्या गावाकडून आणलेल्या आहेत. आता फक्त स्वामींची मूर्ती नाही आहे, तर म्हटलं एकदा स्वामींची मूर्ती घ्यायची. आत्ता सध्या आपली तुळजापूरची आई, गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता आहे. तर म्हटलं घेता येईल, हळूहळू सगळ्याच गोष्टी होतील, कारण अचानक सगळं काही लक्षात राहत पण नाही. आता इकडे दूध तापायला ठेवलंय, भाजीला मटकी घेऊन आले. आता फ्रीज नाही, त्याच्यामुळे तर हा विषय होतोय. भाजीला रोज रोज खाली जावं लागतं आणि रोज रोज भाजी घेऊन यावी लागते. पण ते पण परवडतंय, बरं पडतंय. भाज्या वायाला जास्त जात नाहीत. गावाकडून आणल्या होत्या त्या आत्तापर्यंत गेल्या होत्या. आणि काल परवाच आणलं होतं मला वाटतं बटाटे वगैरे. आता परत मटकी घेऊन आले आणि दूध पण आणलं, दूध संपलं होतं. सो आता दूध तापायला ठेवलं इथं. संध्याकाळचं पटपट पटपट आता स्वयंपाक उरकायचा आहे. आता ते शूट करेल की नाही माहीत नाही, कारण की गडबड पण आहे. आणि स्वयंपाक लवकर करून बोरनाने माझ्या भाजीचं, तर तिकडे जायचं आहे.
तर बघू ते पण तुमच्यासोबत शेअर ते नक्की करणार आहे. बोरनान तुमच्यासोबत शेअर होणार आहे. पण स्वयंपाक होतोय की नाही हे मला नाही सांगता येणार, कारण मी पटपट आता करून घेते आणि स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी करणार आहे. बाकी काही नाही जास्त करणार. वरण भात काही करणार नाही आज, कारण वरण भात रोज रोज करून ना खाल्ला पण जात नाही. तर चला भेटते परत नंतर. इकडे बघ. बंद कर मम्मी. काय बंद कर की. हा का दिसलं का तू? तोंडले चालतं ना तुझं म्हणून ना. अय्या हा? याचे दोन चिड्डीने टाकला. लॉक केले लॉक. जात तुला दाखव पण. लिप बाम निघला. लिप बाम निघला. तू लिप बाम लावतो का? तर इथे बघा आम्ही आलो होतो आमच्या आत्तूच्या घरी, म्हणजेच ओवी अवधूतच्या आत्तूच्या घरी बरं का. तर इथे आमची शंभू मस्त रेडी होऊन बसली होती. एकदम छान अशी एकदम बारबीट दिसत होती बरं का, कारण एकदम ब्लॅक काय म्हणतात फ्रॉक वगैरे होती. छान गेटअप घेतलेलं होतं, हलव्याचे दागिने वगैरे एकदम छान असं गोड पिल्लू दिसत होतं. आणि त्याच्यानंतर इथे आमच्या ताईंनी वगैरे ओवाळून घेतलं. साधं एकदम घरगुती पद्धतीने बोरनान केलं बरं का. सगळी चिल्लर पार्टी गोळा करून, आणि चिल्लर पार्टी तर इकडं चॉकलेट वगैरे गोळा करण्यासाठी तर येऊन बसलेली होती. एकदम फुलान तयारीमध्ये होती चॉकलेट गोळा करायच्या. मग एक लहानपणीची आठवण सांगते. आम्ही जेव्हा लहान असायचो ना, असं गोळा करायला जायचो ना बोरनानाचं, त्यावेळेस आमच्या वेळेस मुरमुरेसुद्धा घ्यायचे, काहीच ठेवायचे नाहीत खाली, असं व्हायचं. बिस्किट असो मुरमुरे चॉकलेट क्वचितच असायची, पण तरी पण बोरं वगैरे काहीच सोडायचं नाही, सगळं गोळा करायचो. आजकालच्या लेकरांना किंमत नाही आहे बरं का या गोष्टीची, कारण आजकाल कोणी ते मुरमुरे गोळा नाही करत. बिस्किटसुद्धा खायला पोरं नको म्हणतात. फक्त आज इथं गोळा केली ती फक्त चॉकलेटी, आणि ते पण फक्त डोळा ठेवून असं नुसतं. जास्त कसे येतील याच्याकडेच काय म्हणतात की पोरांचा कल होता. बाकीच्या गोष्टी नको त्यांना. पोरं नको होती, बिस्किट नको होते, ते मुरमुरे नको होते. आणि इथं सगळं काय म्हणतात, आमची नेमकी बोरनानवाली जी गर्ल होती तीच रुसून बसली. तिचा असा समज झाला की सगळे गोळा करतात आणि मलाच गोळा करायला भेटलं नाही. पण हे कुठं माहीत होतं, म्हणजे शेवटी काय ते बालिश ना, एकदम असं निरागस मन असतं, काही समज नसते. तर तशातली गोष्ट ही झाली. रुसून बसली, रडायला लागली, कारण की म्हणे सगळ्यांनी गोळा केला आणि मला गोळा करायलाच भेटलं नाही, असा विषय झाला. त्याच्यानंतर कसं बसं म्हणवलं, कारण सेपरेट काढून ठेवलेलं होतं ताईंनी त्यांच्यासाठी. तर मग त्यांना ते चॉकलेट वगैरे दिले. तर आमच्या मॅडमनी फक्त ना 2 बोरं 1 चॉकलेट एवढ्या घोळक्यामध्ये गोळा केलं होतं, बाकीचं काही नाही. आणि नंतर सगळी चिल्लर पार्टी गेल्याच्या पुढे तुम्ही पुढे बघू शकता की कशा पद्धतीने हे पोरं मुरमुरे खात आहेत. तर ते पाहून तुम्ही नक्कीच हसणार आहे, एवढं कन्फर्म आहे. तर आजचा व्लॉग हा इव्हिनिंगला शूट केला आहे, त्याच्यामुळे मोठा होणार छोटा होणार माहीत नाही, पण जेवढा काय होईल तेवढा आय होप सो तो तुम्हाला आवडेल. नक्कीच आवडलं तर लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं. खूप सारं प्रेम द्यायचं बरं का आपल्या या व्हिडिओजला. तर चला आता परत एकदा, आता शेवटची भेट बरं का. आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि म्हटलं चला ब्लॉगचा एंड केला नव्हता, कारण बोरनानाला गेलो तर तिकडंच एवढा वेळ गेलो, गप्पा टप्पा मारल्यात, त्याच्यामुळे घरी उशीर आलो. स्वयंपाक करून गेलते त्यामुळे नो टेन्शन होतं. पण आता जेवायचं बाकी आहे, कारण पोरं पण थोडंफार खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे ते पण काही लगेच जेवणार नाही. तर आजचं शेड्यूल एकदम असं लेट होत गेले. तर चला ब्लॉगचा एंड केलेला नाही, म्हणून म्हटलं ब्लॉगचा एंड करून घ्यावे, कारण की परत मला ब्लॉग एडिट करायचा आहे, त्याच्यामुळे लास्टची क्लिप तर पाहिजेच. तर आत्ताचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू अशाच एका छान छान रोजच्या डेली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.